श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 9 ऑगस्टला आलेली आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा आणि या पौर्णिमेला आपण श्रावण पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा या नावाने देखील ओळखत असतो। तर श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही खूप खास आणि महत्त्वाची असते। श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण वार व्रत वैकल्य आपण साजरे करत असतो। त्यामुळे पृथ्वी तलावरती जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली असते आणि श्रावण पौर्णिमेलाच काही भागामध्ये नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं। त्याचबरोबर याच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा जो सण आहे तर तो देखील साजरा केला जातो। रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या नात्यातील एक अतूट विश्वास किंवा प्रेमाचा संबंध आपल्याला सांगत असतो। बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भाऊ आपल्या बहिणीला तिचं संरक्षणाचं वचन जे आहे तर तो देत असतो। यामागे अनेक कथा आहेत की रक्षाबंधन हे का साजरं केलं जातं। तर पौर्णिमाची तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय असते। पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी तसेच कर्जमुक्तीसाठी या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सेवा देखील केल्या जातात। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। आपल्याला शनिवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती आठवणीने ओवाळून टाकायची आहे की जेणेकरून आपले सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल, अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होईल, मुलांना भरभरून यश मिळेल, तसेच मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा देखील पूर्ण होतील। तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, त्याबरोबर आपल्याला कोणत्या वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा मित्रमैत्रिणींनो, 8 ऑगस्टला दुपारी 2:13 पौर्णिमा तिथीची सुरुवात होणार आहे आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:25 पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे। तर उदय तिथीनुसार पौर्णिमा जी तिथी आहे तर ती 9 ऑगस्टला आपल्याला साजरी करायची आहे। बघा, जर तुम्ही सत्यनारायण करत असाल तर मग आपल्याला सत्यनारायण पूजन जे आहे तर ते प्रदोष काळामध्ये करायचं असतं। त्यामुळे तुम्हाला सत्यनारायण पूजन जे आहे तर ते शुक्रवारीच करायचं आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये, म्हणजेच प्रदोष काळामध्ये। हे लक्षात ठेवा, कारण पौर्णिमा ही शनिवारी दुपारी संपणार आहे। त्यामुळे त्याचबरोबर तुम्ही हा जो उपाय आहे ना तर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी शुक्रवारी केला, पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा लागल्यानंतर तरीही चालेल, किंवा मग तुम्हाला शुक्रवारी काही कारणाने जर नाहीच करणं शक्य झाला तर मग शनिवारी दिवसभरामध्ये अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आपल्या मुलांसाठी मुलींसाठी त्यांच्या प्रगतीसाठी ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात तर या पवित्र तिथींवरती खूप प्रभावी असे उपाय करायचे असतात। या उपायामुळे काय होत असतं तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते। त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी नक्कीच मदत होत असते। तर असा हा उपाय प्रभावी आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा, कारण आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश मिळावं, त्यांची प्रगती व्हावी। मग ते अभ्यास असेल, व्यापार असेल, शिक्षण असेल किंवा
किंवा शेती असेल, नोकरी असेल त्यामध्ये त्यांना खूप यश मिळावं, परंतु त्याचबरोबर मुलांच्या संबंधित त्यांचं आजारपण असेल, त्यांचा स्वभाव असेल, या संबंधित आपल्याला अनेक अडचणी येत असतात आणि आपण भरपूर असे उपाय सेवा देखील करत असतो, परंतु त्याचा आपल्याला काही वेळा लाभ जो आहे तर तो मिळत नाही. ज्यावेळी या पवित्र तिथी असतात, जसं की श्रावण पौर्णिमा आहे, या दिवशी बघा पृथ्वी तलावरती शिव तत्व आणि माता लक्ष्मी तत्व जे आहे, त्याचबरोबर विष्णू तत्व हे रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात. या तत्वामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो, सेवा करतो, तर त्याचे अजून चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात. मुलांच्या संबंधित आपल्याला काय अडचण येत असतात की बघा आपल्या आजूबाजूची लोक असतात, त्यांना आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही, त्यामुळे त्यांची नजर ही आपल्या मुलांना घराला लागू शकते. ते मुलांचा स्वभाव हट्टी, तापट, चिडचिडा बनू शकतो. त्याचबरोबर मुलं मोठ्यांचं ऐकत नाही, त्याचबरोबर आई वडिलांसोबत सतत त्यांचे वादविवाद, भांडणे होत आहेत आणि तसेच त्याचबरोबर बघा ग्रह दोषांचा जो सामना आहे तर तोही आपल्या मुलांना करावा लागत असतो. ग्रह जर एखादा कमजोर असेल, अशुभ परिणाम जर देत असेल, तर त्यावेळी सुद्धा या ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्या मुलांसोबत समोर येत असतात. त्यामुळे मुलांच्या जीवनामध्ये असणारी सर्व संकटे आणि दुःख, अडचणी, दोष, दारिद्र्य दूर होण्यासाठी या सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी त्यांच्या मनामध्ये ज्या काही त्यांच्या इच्छा, आकांक्षा आहे आणि धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, कर्जमुक्ती संबंधीच्या इच्छा असेल किंवा त्यांचं आजारपण नसेल, तर या सर्व त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यापूर्वी काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत, जसं की हा उपाय आईने जरी केला किंवा वडिलांनी जरी केला तरीही चालेल. फक्त घरामध्ये जर सुतक असेल, पिरियड्स असेल तर मग तुम्ही काळजी घ्या, हा उपाय करू नका किंवा पावित्र्य सांभाळून तुम्ही उपाय करू शकता. आता मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा उतारा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे. आता हा उतारा तयार करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वस्तू लागणार आहेत आणि त्या वस्तूपासून आपल्याला आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे. नजर काढल्यामुळे त्यांचा स्वभाव जो आहे तर तो कुठेतरी तुम्हाला वेगळा झालेला वाटत होता, हट्टीपणा, चिडचिडपणा जाणवत होता, त्याचा नक्कीच हळूहळू कमी प्रभाव जो आहे तर तो होईल. हा जो उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकता. या पौर्णिमेला नाही जमलं तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला सुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही. पूर्ण माहिती देवी माता पौर्णिमा ही तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय असते, त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत ना तर ते घ्यायचे आहे. त्यापासून तुम्हाला थोडासा भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे. हा भात शिजवत असताना तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. भात हा इतका शिजवायचा आहे की जो फक्त तुम्ही या उपायासाठी वापरू शकाल. नंतर परत घरामध्ये तुम्हाला तो भात जसं की खाता येणार नाही, वापरता येणार नाही, तर एका प्लेटमध्ये, वाटीमध्ये तुम्हाला तो शिजून काढून घ्यायचा आहे. आता सपोज जर तुमच्या घरामध्ये 2 मुली असतील तर मग तुम्हाला 2 मुलांसाठी वेगवेगळा भात जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलींसाठी करू शकता, काहीच अडचण नाही. कितीही लहान असू द्या किंवा मोठी असू द्या चालेल. त्या भातावरती तुम्हाला थोडंसं आंबट दही जे असतं तर ते चमचाभर टाकायचं आहे. दही हे आवर्जून टाकायचं, दही टाकायला अजिबात विसरायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती आपण लावतो त्याची रक्षा पडते बघा, ती रक्षा तुम्हाला थोडीशी टाकायची आहे. त्याच बरोबर हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे, अगदी नॉर्मल टाकायचं आहे हळदी कुंकू. त्यावरती तुम्हाला एक लिंबाची फोड जी आहे तर ती ठेवायची आहे आणि 2 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या देखील ठेवायच्या आहे. अशा पद्धतीने आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे. आता हा उतारा
उतारा घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांजवळ जायचं आहे. मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं नाही, आसन द्यायचं आहे किंवा पाटावरती बसवायचं आहे. मुलांचा चेहरा पूर्व पश्चिम चेहरा येईल अशा पद्धतीने बसवा. त्यानंतर बसण्यासाठी त्यांना आसन द्यायचं आहे आणि हातामध्ये ती प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं बघा, त्या पद्धतीने तुम्हाला अँटी क्लॉकवाईज हा जो उतारा आहे तर तो उतरवायचा आहे. मुलांच्या डोक्यावरून 7 वेळेस तुम्हाला गोल फिरवायचा आहे आणि नंतर हा जो उतारा आहे तर तो उतारा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या थोडंसं लांब जायचं आहे, बाहेर यायचं आहे आणि बाहेर जिथे कुठे मोकळी जागा असेल, सुनसान जागा असेल, तिथे तुम्हाला हा उतारा एखाद्या झाडाखाली ठेवला तरी पण चालेल. आता एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा मग तुम्हाला जर जाणं शक्य नसेल तर मग अशा वेळी तुम्ही गच्चीवरती ठेवला तरी पण चालेल. तुम्ही जर झाडाखाली ही उतारा जो आहे तर ती ताट वाटी प्लेट जे घेऊन जाणार आहात, पण घरामध्ये जर बाल्कनीमध्ये टेरेसवरती ठेवणार असाल तर प्लेट ठेवू शकता. नंतर ती पक्ष्यांनी वगैरे खाऊन घेतलं की नंतर तुम्ही ती प्लेट घरामध्ये वापरू शकता. अशा पद्धतीने देखील तुम्ही एक उपाय करू शकता. तर हा उतारा अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी पशु पक्षी कावळे प्राणी येतात, अशा ठिकाणी हा उतारा जो आहे तर तो ठेवा आणि जेणेकरून पशु पक्षी येतील आणि हे खाऊन घेतील, म्हणजे अन्न देखील वाया जाणार नाही. त्याचबरोबर मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा उपाय जो आहे उतारा जो आहे तर तो उतरून घेऊ शकता आणि हा जो उतारा आहे तर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा, नक्कीच उपायांचा लाभ नक्कीच मिळतो आणि हळूहळू रिझल्ट जे असतात तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.